एसटीच्या जागांवरती बीओटीच्या तत्वावरती बांधकाम करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव सादर होणार। एसटीच्या जागांवरती 60 वर्षांसाठी बीओटी करारावरती बांधकाम। एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्याच्या ऐवजी फक्त वल्गना करण्यातच हे सरकार धन्यता मानताना दिसतंय। रोहित पवारांची टीका। निम्म्या पगारामध्ये कर्मचाऱ्यांनी घर चालवायचं तरी कसं, रोहित पवारांचा सवाल। एसटी कर्मचाऱ्यांचं उर्वरित 44% वेतन हे मंगळवारपर्यंत मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील। पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेत आवश्यक असलेला निधी मिळवून कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याची शक्यता। शिवरायांचं स्मारक हे अरबी समुद्राच्या ऐवजी राजभवनामध्ये व्हावं, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी। राजभवनामधील स्मारकाच्या संबंधी अमित शहा फडणवीसांसोबत चर्चा। दोघांनी सुद्धा राजभवनामधल्या स्मारकाची घोषणा करावी, उदयनराजेंचं आवाहन। महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने अजित पवारांचं फुले वाड्यामध्ये जाऊन अभिवादन। फुले वाड्यामध्ये उत्तम स्मारक बनवलं जाणार। स्मारकासाठी ज्या लोकांना जागा सोडावी लागेल त्यांचं पुनर्वसन करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। फुले वाड्याजवळ एका सामाजिक संस्थेकडून फुले अनुयायांकरता मोफत मिसळ वाटप। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा मिसळ खाण्याचा आनंद घेतलाय। मुंबईमधल्या 26/11च्या हल्ल्यामधील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याला 18 दिवसांची एनआयए कोठडी। दिल्लीच्या विशेष न्यायालयामध्ये राणाच्या रिमांडवरती सुनावणी। भारत अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाच्या नंतर अमेरिकेची पहिली अधिकृत प्रतिक्रिया। पाकिस्तानच्या जेलमध्ये कुलभूषण जाधव अडकले, त्यांना परत आणा। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचा राणा फेस्टिवल, राऊतांचा टोला। गँगस्टर अबू सालेमची 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाली असेल तर सालेमला कधी सोडणार ते सांगा। हायकोर्टाचा केंद्र आणि राज्य सरकारला सवाल। 25 वर्षांहून अधिक शिक्षा न देण्याचं प्रत्यार्पणाच्या वेळेला आश्वासन दिल्याचं सालेमचं वक्तव्य। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचं प्रकरण, मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह 2 आरोपींना आज पनवेल कोर्टामध्ये शिक्षा सुनावली जाईल। प्रशांत कोरेटकर आज तुरुंगाच्या बाहेर येणार। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 दिवसांपूर्वीच जामीन मंजूर, मात्र तांत्रिक कारण आणि सुट्ट्यांमुळे कोरेटकरचा तुरुंगातला मुक्काम वाढला होता। प्रसूतीच्या नंतर महिलेलाच करावी लागली रूमची सफाई। माढ्यामधल्या सरकारी दवाखान्यामधला धक्कादायक प्रकार, रुग्णालयाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष, महिलेचा आरोप। नवजात शिशूच्या आरोग्याच्या काळजीसाठी केली सफाई। माढ्यामधल्या घटनेवरती सुषमा अंधारे यांच्याकडून संताप व्यक्त। प्रसूतीच्या नंतर आरामाची गरज असताना महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागली, ही संतापजनक घटना। ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गंभीर दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे, अंधारेंचे ताशेरे। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। माढा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रकरणी अधीक्षक डॉक्टर, संबंधित इंचार्ज आणि सफाई कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाणार। जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुहास माने यांनी उचलला कारवाईचा बडगा। सोलापूर दूषित पाणी मृत्यूच्या प्रकरणी पीडित कुटुंबियांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून आर्थिक मदत। प्रत्येकी 1 लाख रुपये पीडित कुटुंबियांना रोख स्वरूपामध्ये सुपूर्द। जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 मुलींचा मृत्यू झाला होता। सुधीर मुनगंटीवार यांच्या मुखी आता सरकार बदलाची भाषा। माझं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। नाशिकमधल्या व्याख्यानमालेमधल्या वक्तव्याची चर्चा। पहिल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे नाहीत। हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत दुष्टपणे वागतंय। विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती हल्लाबोल। या सरकारकडून साधे पंचनामे होत नाहीत, वडेट्टीवारांची टीका। अल्पसंख्याक शाळांसह अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचे प्रकार। शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक आणि शिक्षकांची एसआयटी चौकशी करा। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सरकारकडे मागणी। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला नाही। राज्यातील वाढत्या तापमानामुळे 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। उद्या शहा हे रायगडावरती जाणार आहेत। यावेळेला सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनही करतील। या दरम्यान पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष आहे।
पालकमंत्रीपदाचा तिढा हा लवकरच सुटेल, थोडा धीर धरा. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती अजित पवार यांची माध्यमांना प्रतिक्रिया. पालकमंत्री नसले तरी कुठलंही काम रखडलेलं नसल्याची प्रतिक्रिया. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये पहिले 2 अहवाल आले, तिसरा अहवाल आल्याच्या नंतर कारवाई केली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. तर पैशांसाठी गरिबांना अडवणं हे खपवून घेतलं जाणार नाही, कठोर कारवाई करू, अजितदादांचा इशारा. अभ्युदय नगरमधल्या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आज बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. या बैठकीमध्ये प्रकल्प निविदेमधील अटी शिथिल होणार का याकडे लक्ष. मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागामध्ये पार्किंगवरती तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं धोरण. परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्यासाठी क्रिझिल संस्थेची नियुक्ती. शाश्वत शहरी विकासासाठी वाहन क्षमता सर्वेक्षण करा. उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक विकास केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याबाबत दाखल जनहित याचिकेच्या नंतर कोर्टाची नोटीस. मुंबईतील वॉटर टँकर संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. आजही काही प्रमाणामध्ये हाऊसिंग सोसायट्या तसंच बांधकाम विभागांना या पाणी पुरवठ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. नागपुरामध्ये बुटीबोरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. आधी दुरुस्तीचं काम 9 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र आता 9 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरती माहीम ते वांद्रे स्थानकाच्या दरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. पुलाचा गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय. दरम्यान सुमारे 334 लोकल फेऱ्या या रद्द होतील. मुंबईकरांचा मध्य रेल्वेवरचा प्रवास आणखी गारेगार होणार आहे. मध्य रेल्वेचा 14 वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय. सध्या 66 एसी फेऱ्या धावत आहेत आणि 16 एप्रिलच्या नंतर या फेऱ्यांची संख्या 80 पर्यंत पोहोचेल. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती 12 एप्रिलला अवजड वाहनांना नो एंट्री. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. परभणीच्या पाथरीमध्ये अवैध वाळू माफियांच्या 2 हायवांसह काही दुचाकी गावकऱ्यांनी फोडल्यात. वाळू माफियांच्या गाड्यांमुळे तुरा गावातील शेतकऱ्यांची पाण्याची पाईपलाईन फुटली आणि गावकरी आक्रमक झाले. संभाजीनगरमध्ये उच्चभ्रू भागामध्ये छेडछाडीचं प्रमाण वाढलंय. बन्सीलाला नगर भागामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना स्पर्श करून काही लोक पळ काढतायत आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बारामतीमधल्या कोऱ्हाळे खुर्द गावातील 16 वर्षांच्या मुलीची मुलाच्या छळाला कंटाळून आत्महत्या. विशाल गावडे हा लग्नासाठी दबाव टाकत असून नकार दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत होता आणि या प्रकरणी 4 विरोधात गुन्हा दाखल झालाय. बुलडाण्याच्या समृद्धी महामार्गावरती ट्रक आणि कारचा भीषण अपघात. 2 जणांचा मृत्यू आणि 3 जण गंभीररीत्या जखमी. कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे कार ट्रकला जाऊन धडकली. तांदूळ खरेदी आणि साठवणुकीच्या प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका. घोटाळा करणाऱ्या दोघांचं निलंबन. 16 अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी. गेल्या 10 वर्षातील 3 प्रकारांमध्ये या सगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 2 कोटींच्या वसुलीचे आदेशही देण्यात आले. दिवसा बँकेच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि रात्री घरफोड्या असं करणाऱ्याला कोल्हापूर पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या. पेट्रोल चोरी करत असताना पकडल्याच्या नंतर चौकशी होत असताना 14 गुन्हे उघडकीस आले. सलग 3 दिवस पुणेकरांनी 40च्या पार तापमान सहन केल्याच्या नंतर काल तापमानामध्ये किंचित घट झाली आहे. त्यामुळे उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा. नंदुरबारच्या नवापूर शहरामध्ये जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे कावीळ आणि तापाची साथ. आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती. भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे टोमॅटो, आंबा पिकासह अन्य बागायती शेतीला सुद्धा फटका बसलाय. त्यामुळे बागायतदार शेतकरी सध्या संकटात आहेत. गुजरातमधील वनताराच्या धर्तीवरती अनंत अंबानींनी महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा हा प्रकल्प उभारावा. गणेश नाईक यांची अंबानींना विनंती. ठाण्यामध्ये या संदर्भात एका जागेचा विचार सुरू असल्याची गणेश नाईकांची प्रतिक्रिया.
वक्फ कायद्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी भाजप देशव्यापी अभियान राबवणार. 20 एप्रिलपासून 15 दिवस चालणाऱ्या या अभियानामध्ये भाजपकडून विरोधकांचे आरोप खोडून काढले जाणार. भारतीय कंपन्यांना 5% सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचा चीनी कंपन्यांचा प्रस्ताव. अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्यामुळे चीनचा निर्णय. त्यामुळे चीनी कंपन्यांचे टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन हे भारतामध्ये स्वस्त होण्याची शक्यता आहे. वीज पडून बिहारमध्ये 29 तर उत्तर प्रदेशामध्ये 22 जणांचा मृत्यू झालाय. उत्तराखंडमधल्या चमोलीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान, तर केदारनाथच्या खोऱ्यामध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार. विकी कौशलचा छावा हा चित्रपट आजपासून नेटफ्लिक्सवरती बघता येणार आहे. आले राजे आले असं कॅप्शन देत नेटफ्लिक्सने छावा सिनेमाची तारीख चाहत्यांना शेअर केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.